मंडळी, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या किचनमध्ये जिथे आपण पाण्याचा माठ ठेवतो तिथं एक दिवा आपण आवर्जून प्रज्वलित करावा. यामुळे आपल्या घरातील पितृदोष नष्ट होऊन पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यासोबतच पितृदोष पूर्णपणे दूर होण्यास मदत होते आणि माता लक्ष्मी सोबतच अन्नपूर्णा मातेचाही आशीर्वाद आपल्याला लाभतो. सकाळी आणि संध्याकाळी किचनमध्ये पाण्याच्या माठाजवळ एक दिवा आपण आवर्जून लावावा. दुसरा दिवा आपल्याला दक्षिण दिशेस तोंड करून लावायचा आहे. या दिव्यामध्ये थोडे काळे तीळ टाकावे, तसेच मोहरीच्या तेलाचा हा दिवा आपण लावावा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरीही चालेल आणि तो दक्षिण दिशेस तोंड करून ठेवावा. पितृदोष तसेच वास्तुदोष दूर होऊन घरात शांतता प्रस्थापित यामुळे होत असते. त्यानंतरचा दिवा उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना लावायचा आहे. सकाळ संध्याकाळ तो आपण प्रज्वलित करावा. यामुळे घरातील गृहकलह, वास्तुदोष, शनिदोष, ग्रहपीडा दूर होत असते आणि पितरांची कृपा आपल्यावर लाभते. आरोग्यही सुधारते आणि यामुळे आपला चंद्रग्रह देखील मजबूत होतो. नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून बाहेर जात असते. घरामध्ये धन आणि समृद्धी नांदते. मन स्थिर आणि शांत तसंच एकाग्र होत असतं. तसेच निर्णय क्षमताही वाढीस लागते. श्री स्वामी समर्थ.